आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलंय, पण ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकरी करू लागलेत। शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला फडणवीसांनी बगल दिल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात। असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ। मुळात एनडीआरएफने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत। आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल बनलाय। शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। फडणवीसांनी आज सोलापूर त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलंय।